शिवसेना प्रमुख पदावर एकनाथ शिंदे नावाच्या व्यक्तीला बसवलं. आता मोदी एकनाथ शिंदेकडून ऊर्जा, प्रेरणा, मार्गदर्शन घेतात का, असा लोकांच्या मनात एक प्रश्न. बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहताना किंवा आदरांजली वाहता ते व्हायलाच पाहिजे असे अनेक मान्यवर त्यांनी आज बाळासाहेबांना आदरांजली वाहिलेली आहे. बाळासाहेब एक महान व्यक्तिमत्व होते. मी कालच असं म्हणालो की लोकमान्य टिळकांनंतर लोकमान्य असलेले बाळासाहेब ठाकरे होते. लोकमान्य. आज संध्याकाळी शिवसेनेतर्फे शिवसेना प्रमुखांच्या वाढदिवसाचा म्हणजे जन्मशताब्दी वर्षाचा एक सोहळा षण्मुखानंद हॉलला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबरीनं राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष हे सुद्धा उपस्थित राहणार आहे. बाळासाहेबांनी महाराष्ट्राला आणि देशाला एक फार मोठा विचार दिला. तो म्हणजे भक्कम एकजुटीचा. मग मराठी माणूस असेल किंवा हिंदू असेल, ऐक्याची वज्रमुठ ही कोणत्याही संकटाशी सामना करू शकते आणि त्यांनी ते दोन्ही ठिकाणी करून दाखवलं. बाळासाहेबांनी सामान्यातल्या सामान्य माणसाला शूर आणि वीर बनवलं. त्याला त्यांचं न्याय, हक्क आणि कर्तव्य यांची जाणीव करून दिली. अशा बाळासाहेबांचं स्मरण आमच्यासारख्यांना सदैव होत असतं आणि महाराष्ट्राला त्यांचं विस्मरण कधीच होणार नाही. देखिए, पार्टी डिसाइड करेगी. पक्ष जो आहे भारतीय जनता पक्ष कोणत्याही परिस्थितीमध्ये महापौरपद सोडणार नाही. ते शिवसेना प्रमुखांचे फोटो वगैरे राजकीय स्वार्थासाठी वापरतात. तसं नसतं तर त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडली नसती. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व महाराष्ट्रात निर्माण करून दिलं, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व, त्यांचं अस्तित्वच नव्हतं काय, ते अस्तित्व बाळासाहेबांनी निर्माण करून दिलं आणि त्यात बाळासाहेबांचा पक्ष तुम्ही फोडलात आणि शिवसेनेशी काडी मात्र संबंध नसलेल्या एका व्यक्तीच्या हातात ठेवला. बाळासाहेबांचं धनुष्यबाण तुम्ही नामर्दांच्या हातात दिला. अशा भारतीय जनता पक्षाकडून कोणती अपेक्षा करणं चुकीचं आहे. पक्ष निर्णय घेईल शिंदेचा पाठिंबा घ्यायचा की नाही, काय करायचं यापुढे. येस, शिंदेचा पाठिंबा घेणार नाही. ते हवं की पक्ष विचार करेल. एवढे शिवसेनेवरती वाईट दिवस आलेले नाही. सत्ता मिळाली नाही म्हणून आमचा जीव तडफडत नाही, आम्ही कळवळत नाही, बरं का. भारतीय जनता पक्षाला जी सत्तेची राक्षसी हाव सुटलेली आहे ती तुम्हाला दिसते. ज्या पद्धतीने त्यांनी निवडणुका लढवल्या, जिंकल्या पैशाचा वापर करून, हा काय बाळासाहेबांचा विचार नव्हता. बाळासाहेब असं म्हणायचे, अगदी स्पष्ट बोलायचं तर अशा प्रकारचं राजकारण जेव्हा त्यांना घुणा यायला लागली, यांच्यापेक्षा वेशा परवडल्या म्हणायचे. हा बाळासाहेबांचं शब्द आहे आणि ते रेकॉर्डवरती आहे. राज ठाकरे यांनी ट्विट केले आणि पोस्ट केली होती. त्याच्यात ते म्हटलेत की आत्ताच्या आरपार राजकारणात थोडी लवचिक भूमिका आम्ही घेतलेली, पण ती स्वार्थासाठी किंवा वैयक्तिक फायद्यासाठी घेतलेली नाहीये. ठीक आहे. राज ठाकरे हे एका पक्षाचे प्रमुख आहेत. ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडायला सक्षम आहे आणि त्यांनी ती मांडली असेल, त्याच्यावरती मी बोलणं योग्य नाही. पण राऊतसाहेब त्या ट्विटमध्ये राज ठाकरे असं म्हणतात की भूतकाळ बाळासाहेबांनीही काही लवचिक भूमिका घेतल्या, पण मराठी माणसाचं प्रेम त्यांच्यावरचं तसूवरही कमी झालं. मला त्याच्यावर बोलायचं नाही. आज राज ठाकरे यांचा
बाळासाहेबांवरचा एक अप्रतिम लेख आम्ही सामनामध्ये प्रसिद्ध केलेला आहे, तो जरूर वाचा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.